गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर रोजच्याप्रमाणे आज पण सकाळी लवकर आवरलं आणि निघालो डायरेक्ट ऑफिसला जायला. ऑफिसला लवकरच चाललो होतो कारण का आपला वर्कलोड बरकरार होता तासाच्या तासा. मग तिथून निघालो डायरेक्ट ऑफिसला जायला. आवरलं डायरेक्ट ऑफिस. ऑफिसला जायच्या पहिलं हे घेऊन जायचे होते आपले शीट्स, कारण का नवीन प्रिंटर आणलेला त्यासाठी लागत ते झेरॉक्स पेपर. मग ते घ्यायला पहिले दुकानात गेलो, ते परचेस केले. मग डायरेक्ट आलो आपल्या ऑफिसवर. ऑफिसवर पोचलो होतो, कामच करत होतो तेवढाच तुषार शेठचा फोन आला. ते म्हणले आपल्याला बाहेर जायचे. म्हणलं बाहेर कुठं? म्हणले चला जरा स्टँडी बनवायला टाकलेल्या शॉपच्या त्या घेऊन जायच्यात. म्हणलं ठीक आहे चलो तर फिर. मग त्याच्यासोबत गेलो तिकडं दुकानात गेलो. त्या स्टँडी तर रेडी होत्या, पण विषय असा होता का त्यांच्या इथं होते जरा कस्टमर. मग ते बोलले थांबा 4-5 मिनटं. स्टँडी तर तशा तयारच होत्या, फक्त की उचलायच्या आणि घेऊन यायच्या होत्या. मग त्यांनी जरा चेक करून दाखवल्या आणि आम्ही बी उचलल्या आणि आलो घेऊन. बघा स्टँडी कशी दिसते. मग ती घेऊन डायरेक्ट गेलो आपल्या शॉपवर गेलो. तुला म्हणलं मला बाई खाली सोड, मी जातो ऑफिसला, क्लायंट आले. तो बोलला नाही चल वरती. म्हणलं मग आता काय बाई, चलतो वरती. मग गेलो वरती, त्याला सोडलं, गाडीत चावी घेतली आणि डायरेक्ट आलो आपल्या ऑफिसकडे यायला. तिथं जाऊन बी त्याचे नखरे. शॉपवर त्याला सोडलं, ते स्टँडी ठेवली. मला म्हणतो आता 2-4 फोटो काढ. म्हणलं का बरं? म्हणजे त्याला नव्हतं लागत, ते मागितलं होते शॉप ओनरनी, ज्यांच्याकडून स्टँडी बनवून घेतली त्यांनी. तर मग बसलो त्याचे फोटो काढत. मग फोटो वगैरे काढून झाले. मग निघालो डायरेक्ट आपल्या ऑफिसवर यायला. ऑफिसवर येताना पहिला आला तर मला कॉल यशदाचा. तो बोलला क्लायंट येणार आहे, तू लवकर ये. म्हणलं अरे बाई आता काय उडत येऊ. पोचलो ऑफिसला. क्लायंट तर येऊनच पहिले पोचले होते. म्हणलं झालं आता खेळ. मग गेलो आणि गप आपलं कामाला बसून घेतलं. म्हणलं बाई याच्या पुढं गेलं तर आम्हाला उगत बिना कामात मारेल. मग काम वगैरे झालं. मग यशदा बोलला आणि कुणाला बी येऊन बसलेला आणि क्लायंटने जरा जास्तच टाईम स्पेंड केला, त्याच्यामुळे मग लेट झालं. मग डायरेक्ट बोलले चला जेवायला. बॅग वगैरे उचलली आणि डायरेक्ट निघालो जेवण्यासाठी. लंच बॉक्स तर आपण घरूनच घेऊन गेलतो, तरी पण हे बोलले बाहेर जाऊन काहीतरी खायचं. कारण म्हणजे थांबा पहिलं ऐकून घ्या, कारण त्याच्या मागं वेगळं होतं, भाजी कमी होती बाकी काही नाही. मग लंच बॉक्स घेतला आणि आम्ही सगळे गेलो बाहेर जेवायला. मग त्या जाऊन थोडी भाजी परचेस केली. आपली चपाती भाजी खतम. तिकडून आल्या ऑफिसवर काम होतं, तेवढं ऑफिसचं काम कंप्लीट केलं. जायला जरा लेटच झालं. मग तिथून जायचं होतं तुषार शेठला आणायला, कारण का गाडी तर त्याची मी घेऊन आलतो. मग तिकडं आलो होतो. तुषार शेठला आणायला गेलो तर तुषार शेठच्या इथं गावभरचे कस्टमर. म्हणलं अरे बाप, आता काय तासभर सोडत नाही. आणि तसंच झालं, तासभर काही सोडलं नाही. मग सगळं आवरलं तिथलं दुकान बंद केलं आणि निघालो आपल्या रूमवर यायला. त्याला म्हणलं भाई मी नेक्स्ट टाईम तर काही येतच नसतं. तर मला नाही यावं लागेल. म्हणलं बरं. सगळं आवरलं, मग आलो डायरेक्ट आपल्या रूमवर. तर मग कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग.